भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 13 त्रिगुणाचे विवेचन हंसगीत याचा भाग 2। शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, भगवंतानी हे त्रिगुणांचं दर्शन घडवलं ते ऐकून उद्धवाच्या मनात नव्या प्रश्नाचा मणी ओवला गेला। उचंबळून तो म्हणाला, देवा, माझ्या मनात एक विचित्र आशंका आली, परंतु आपणास ती विचारायला काहीसा संकोच वाटतो। त्यावर भगवंत म्हणाले, उद्धवा, तू जे विचारशील ते योग्यच असणार, सामान्यांच्या हिताचं असणार, तेव्हा निसंकोचपणे प्रश्न विचार। उद्धवाला हायसं वाटलं। त्यानं आपल्या मनातील आशंक विचार सांगायला सुरुवात केली। तो म्हणाला, देवा, देह हा नश्वर आहे, तो विषय वासनांनी अधोगतीत जातो। प्रत्येक सुखामागे दुःख उभंच असतं। हे सर्वसामान्य जनांचं नित्य अनुभवाचं आहे। असं असूनही त्याचं वर्तन हे श्वान, गर्दभ आणि बोकड यांच्याप्रमाणे कसं असतं? उद्धवाचा हा प्रश्न ऐकून परीक्षिताला आश्चर्यच वाटलं। असा विचित्र प्रश्न त्यानं ऐकला नव्हता। म्हणून तो शुकाचार्यांना म्हणाला, गुरुदेव, श्रीकृष्ण त्रिगुणांची मीमांसा करीत असताना एकदम उद्धवानं असा विचित्र प्रश्न विचारला, त्याच्यामागे त्याचा काय हेतू ते माझ्या लक्षात आलं नाही। आपण त्यातलं गूढ स्पष्ट करावं। शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, अरे त्रिगुणांना धरूनच उद्धवाचा प्रश्न आहे। सामान्य बुद्ध जनांचं जीवन हे त्या 3 पशुप्रमाणे असतं। भोगात वावरणारं मन नेहमीच भोगाचाच विचार करतं। श्वान म्हणजे कुत्रा हा सतत मादीच्या शोधात म्हणजे मागावर असतो। त्याला प्राप्त असलेल्या नासिका शक्तीचा तो असा अपव्यय करताना दिसतो। मैथुनासाठी त्याला स्थलकालाचं कोणतंच बंधन नसतं। तीच गत गर्दभाची म्हणजे गाढवाची असते। गर्दभ गर्दभीच्या लाथा खातो, पण संग सोडत नाही। बोकडाची कथा तर आणखीच वेगळी असते। तो जेव्हा खाटिकाच्या दारात बांधलेला असतो तेव्हा खाटिकाची सुरी कधीही मानेवर येऊ शकते। अशा अवस्थेतही समोर शेळी दिसतात त्याचं चित्त विचलित होतं। तो तिच्याकडे स्वतःला ओढण्याचा प्रयत्न करतो। परीक्षिता, असं हे कामांधींचं जीवन आहे। भोगातून भोगाकडे असं का होतं? हे उद्धवानं विचारलं। आता त्यावर भगवंत काय म्हणाले ते ऐक। उद्धवाची आशंका जाणून श्रीकृष्ण म्हणाले, उद्धवा, हे सर्व केवळ एका मोहानं, मदानं आणि देहात्म भावनेनं घडत असतं आणि ही ह्या त्रिगुणांची किमया आहे हे लक्षात घे। या 3 गुणातील तमोगुण आणि सत्वगुण यापेक्षा रजोगुण हा त्यांच्या या प्रवृत्तीला कारणीभूत होतो। मानवी शरीरात हा रजोगुण भरला की विकारवशता येते। सतत काहीतरी भोगावंसं वाटतं। विकारांचा मोह मनाची लालसा वाढवतो। एका वासनेतून दुसरी वासना जन्म घेते आणि तो वासनेच्या आहारी केव्हा जातो हे त्याचं त्यालाही समजत नाही। उद्धवा, सामान्य जन असे इंद्रियांच्या स्वाधीन होतात। शमदमादिक साधण्यासाठी प्रथम विवेक यायला हवा। विवेकातून पुढे कधीतरी वैराग्य प्राप्त होतं आणि वैराग्यातून त्या जीवाच्या उद्धाराचं भाग्य उदित होतं। उद्धवा, शमदमादिक साधनेतूनच कामबंध तुटतो आणि आत्मोन्नतीचा मार्ग दिसतो। मी माझ्या सनकादिक शिष्यांना हाच बोध केला आणि त्यांनी या साधनेतून मला प्राप्त केलं। श्रीकृष्णाच्या मुखातून सनकादिक नाव ऐकताच उद्धवाला आश्चर्य वाटलं। तो म्हणाला, देवा, सनकादिक तर प्राचीन काळातले आणि तुम्ही जर आजचे, तेव्हा तुम्ही सनकादिकांना कसा उपदेश केला? शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता,
मग भगवंतानी मागील अवतारात घडलेली कथा सांगायला आरंभ केला. परीक्षिता, या कथेला हंसगीत म्हणतात. भगवंतानी तेव्हा हंसाचा अवतार घेतला होता. शुकाचार्य परीक्षिताला हंसगीताची कथा सांगू लागले. ही कथा आपण आता उद्याच्या भागात ऐकूया. आज इथेच थांबूया. नमो व्यासमूर्ते नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुषी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली आहाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.